हॅलो फ्रेंड्स. हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी वाचन करायची प्रॅक्टिस कशी करायची ते बघणार आहोत. आज मी असे सेंटेन्सेस घेतले आहेत जे आपण डेली यूज करत असतो आणि त्याचप्रमाणे ते मुलांना इझी जातील रीड करायला आणि ते अर्थपूर्ण सेंटेन्सेस आहेत. म्हणजे ती वाक्य मुलं बोलताना सुद्धा यूज करू शकतात आणि ती वाचायचंही शिकतील आणि बोलायचंही शिकतील. तर याप्रमाणे आपण इंग्रजी रीडिंग करायची प्रॅक्टिस करणार आहोत. आपल्या मुलांना इंग्रजी वाचता येत नाही म्हणून आपण खूपच टेन्शन मध्ये असतो, पण फिकर नॉट. मी खूप सारे व्हिडिओज यावरती बनवलेले आहेत. आधी फोनिक साऊंड, त्याच्यानंतर साईट वर्ड्स, त्याच्यानंतर स्मॉल सेंटेन्सेस. आता आपण रीडिंग करायची प्रॅक्टिस करत आहोत, तर प्लीज ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा. तसेच अजून पुढे सुद्धा मी भरपूर असे व्हिडिओ घेऊन येणार आहे, म्हणून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ टाइमावर भेटतील. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट थ्रू नक्की कळवा. व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी व्हिडिओला लाईक करून द्या. चला तर मग आता सुवानी तुम्हाला रीड करून दाखवणार आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आताच तुम्ही आमच्या मागे रिपीट करायला लावू शकता सेंटेन्सेस, म्हणजे त्यांची प्रॅक्टिस होईल. चला तर मग आर यू रेडी सुवानी? येस. आय होप तुम्ही सगळे पण तयार असणार व्हिडिओ बघायला आणि व्हिडिओला लाईक सुद्धा केले असणार. चला तर मग बघूया. दिस इज अ बॅट. दिस इज अ बॅट म्हणजे ही बॅट आहे. द रॅट इज ऑन द मॅट. The rat is on the mat. म्हणजे उंदीर चटईवरती आहे. Put on your hat. Means put on your hat. तुझी टोपी घाल. It is a big pot. It is a big pot. The box is wet. The box is wet. Wet म्हणजे ओले. Here is my pen. Here is my pen. I have 10 pens. I have 10 pens. The pen is thin. The pen is thin. Thin म्हणजे बारीक. That is her hen. That is her hen. Hen म्हणजे कुकडकू. तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या मुलांना रीड करायला लावले, रोज एक पेज तरी रीड केले तरी भरपूर आहे, पण त्यांना मोठ्याने वाचायला लावा. मोठ्याने वाचल्याचा खूप फरक पडतो. सुवानी रोज याच प्रकारे वाचण्याची प्रॅक्टिस करत असते. तर हा व्हिडिओ फक्त मुलांसाठीच का? तर नाही, ज्यांना वाचता येत नाही इंग्रजीत त्या प्रत्येकासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. आणि या आधीचे सुद्धा व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा. तुम्ही मुलांना साईट वर्ड शिकू शकता. साईट वर्ड मुलांसाठी खूपच युजफुल असतात रीडिंगसाठी. साईट वर्डच्या मदतीने ते इझिली रीड करायचं शिकू शकता. तर साईट वर्ड म्हणजे काय की त्यांना फोनिक साऊंडचा यूज करून आपण ते वाचत नाही, तर मुलांना ते साईट वर्ड कसे लक्षात राहतील, एका नजर टाकली की मुलांनी ओळखायला पाहिजे की अरे हा शब्द आहे. तर अशा पद्धतीने मी साईट वर्ड वरती सुद्धा एक व्हिडिओ अगोदर बनवलेला आहे आणि मी लवकरच दुसरा व्हिडिओ सुद्धा घेऊन येणार आहे. पण पहिला व्हिडिओ त्याआधी तुम्ही नक्की बघून ठेवा. आता तुम्हाला जर प्रश्न पडत असेल की मुलांना साईट वर्ड कधी शिकवायचे, तर तुम्ही मुलांना तुमचा मुलगा जर स्मॉल आणि कॅपिटल लेटर विदाउट कन्फ्युजन ओळखायला लागला असेल तर तुम्ही तेव्हा त्याला फोनिक साऊंड सोबतच पॅरलली साईट वर्ड सुद्धा शिकवू शकता. चला तर मग पुढे बघूया. वेर वर वी सुवानी? This. Okay, here. This is his dog. This is his dog. म्हणजे हा त्याचा कुत्रा आहे. We are at the park. We are at the park. At the park we can play. At the park we can play. We can run to the tree. We can run to the tree. At the tree we can hide. At the tree we can hide. Hide म्हणजे लपणे. We are happy at the park. We are happy at the park. Friends, I like to go to the park. Do you like? Please let us know in the comment. The bug
is red. The bug is red. I like my pet. I like my pet. The box is wet. The box is wet. I see a cat. I see a cat. तर याप्रमाणे आपण रीडिंग प्रॅक्टिस करू शकतो, आपल्या मुलांना रीड करायला लावू शकतो. जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की मुलांना काय रीड करायला लावायचं, त्यांची बुक्स तर ते रीड करतच असतात, पण त्याचबरोबर तुम्ही त्यांना स्टोरी बुक्स देऊ शकतात. कारण ह्या वयात मुलांना नवनवीन स्टोरी जसे की किंग अँड क्वीनची, प्रिन्सेसची अशा प्रकारच्या स्टोरी रीड करायला आवडत असते. तर तुम्ही ते बुक्स नक्की मुलांसाठी ऑर्डर करा, म्हणजे मुलं ते रीड करतील आणि रीड करायची त्यांना सवय सुद्धा लागेल. त्याचप्रमाणे मी अगोदर सुद्धा ही बुक्स सजेस्ट केलेले आहेत. ही फ्लुएन्सी सेंटेन्सेस बुकचा हा पूर्ण सेट आहे, 4 बुक्सचा हा सेट आहे. तर ही बुक सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. या बुक्स मध्ये डेली यूज होणारी सेंटेन्सेस दिलेले आहेत. भरपूर असे सेंटेन्सेस आहेत जे मुलं रीडही करतील आणि इंग्रजी बोलायला सुद्धा ह्या सेंटेन्सेसची त्यांना भरपूर मदत होईल. म्हणून ही बुक्स तुम्ही नक्की ऑर्डर करून यूज करून बघा. कारण मी ही बुक खूप दिवसापासून यूज करते आणि मला तर खूपच आवडली आहे. मी रोज सुवाणीला ही बुक रीड करायला देत असते. तुम्हाला सुद्धा ही बुक ऑर्डर करायची असेल तुमच्या मुलांसाठी तर या बुक्सची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. नक्की ऑर्डर करा आणि तुमच्या मुलांसोबत ही बुक नक्की यूज करून पहा. तर आजचा हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेल. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूपच युजफुल व्हिडिओ आहेत मुलांसाठी सुद्धा आणि ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा. ही व्हिडिओ आजच्या काळाची गरज आहे, म्हणून प्लीज ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही तुमच्या मुलांना दाखवा आणि त्यांच्यावर ह्या ट्रिक्स यूज करून बघा. थँक्यू.